हाय एव्हरीवन. आपण काय केलंय, आपण इथं ओव्हरलॅप सेशनमध्ये एक ट्रेड घेतला आहे, गोल्डमध्ये ॲक्टिव्ह केलेला आहे. आणि इथं आपण काय केलं, जेवढा स्टॉप लॉस आहे त्या 3 पट टार्गेट ठेवलं आहे. ओके, 1:3चा रेशो ठेवला आहे. आणि इथे मार्केट आपल्या टार्गेटच्या आसपास आलं आहे. तर आता बघूया आपण काय होतं आहे. टार्गेटच्या आसपास गेले की आपण एक्झिट करूया, कारण की इथं आपण एस एल सेट केलं आहे पण टार्गेट काय सेट नाही केलं. आपण काय करणार, इथं मॅन्युअली एक्झिट करणार. जवळपास गेले तर टार्गेटला टच झाले ऑलरेडी. इथे बघा, एकदा मार्केट इथं वरती गेलं टार्गेटच्या आसपास, परत खाली आलं, इथं हॉल्ट केलं आणि अपसाईडला चाललं आहे. जर इथं हॉल्ट करून अपसाईडला चाललं आहे तर इथे एक चांगली मुवमेंट होणार आहे अपसाईडला. पण आपण जसं टार्गेट सेट केलं आहे, आपण त्या टार्गेटवरतीच एक्झिट करणार याला. आणि मला वाटतं आत्तापर्यंत 3-4 व्हिडिओ झालेत आपले मॅनेजमेंटवरती. ओके, मॅनेजमेंटवरती 3-4 व्हिडिओ झालेत. तर याच्या पुढे इथून पुढे मॅनेजमेंटवरती जास्त व्हिडिओ नाही येणार. तर आपण बाकीच्या काही गोष्टी बघूया, जसं की सेशन आहेत मार्केटमध्ये बरेचसे, ते सेशनबद्दल बघूया, प्राईस ॲक्शनबद्दल बोलूया, सेटअपबद्दल बोलूया, कुठली टाईम फ्रेम यूज करायची. तशा बऱ्याचशा काही बाकी गोष्टी येतात, तर आपण त्याला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघूया. आणि ऑब्व्हियसली लाईव्ह मार्केट तुम्हाला बघायला भेटेल, त्याच्यामध्ये गोष्टी शिकायला भेटतील बऱ्याचशा. तर इथे बघा, ऑलरेडी आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. तर चला मी याला एक्झिट करतो. ओके, इथं बघा, आपण 1:3चं टार्गेट सेट केलं होतं. याच्यामध्ये स्टॉप लॉस सेट केलं होतं पण टार्गेट नव्हतं सेट केलं, तर आपण त्याला इथं एक्झिट केलं आता. तर इथं आपल्याला किती, एक $25चा प्रॉफिट झाला आहे. ओके, चल. इथं गोल्डमध्ये आपले आज 2च ट्रेड झाले फक्त. इथे डेट्स बघा, 14/15ला सुट्टी होती, आज 16. हा पहिला ट्रेड आणि हा दुसरा ट्रेड. पहिल्या ट्रेडमध्ये $20चा प्रॉफिट झाला, दुसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला एक $25चा प्रॉफिट झाला आहे. आणि तो तुम्ही बघू शकता, म्हणजे की आत्ता जो मी हा पण ट्रेड घेतला त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो व्यवस्थित ठेवला होता मी, म्हणजेच किती, प्रॉफिटचा रेशो 1:3 ठेवला होता. म्हणजे माझा एसेल एक $7च्या आसपास इथं एसेल होता, पण मला इथं 1:3पेक्षा पण थोडं जास्त भेटलं. ओके, तर आपण इथं आता थोडं लॉजिकबद्दल बघूया की कुठल्या लॉजिकवरती ट्रेड घेतला होता. आपण काय केलं, इथं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झालो. ओके, आता इथं शिफ्ट झाल्यानंतर इथं बघा, मार्केट इथं खाली पडलं पहिलं. ओके, खाली पडलं, नंतर इथं वरती गेलं. आणि याच्या अगोदर ऑलरेडी मार्केट एक लोअर लो फॉर्मेशनमध्ये होतं. नंतर फर्स्ट टाईम मार्केटने काय केलं, इथं खाली पडल्यानंतर एक अपसाईडला मूव दाखवली, नंतर परत डाऊन साईडला गेलं. पण इथला लो मार्केटने ब्रेक नाही केला. मार्केट परत इथून अपसाईडला गेलं आणि इथला हाय ब्रेक केला, इथली नेकलाईन ब्रेक केली. म्हणजेच कशी, इथं डब्ल्यू पॅटर्न दिसतोय आणि याची नेकलाईन ब्रेक केली. ओके, मग आपण काय केलं, 1 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. याला एकदा मी थोडं क्लिअर करतो. 1 मिनिटामध्ये शिफ्ट झालो आणि हे ठिकाणी बघा, इथं नेकलाईन हे ठिकाणी, पण इथला जसा हाय ब्रेक व्हायला लागला आणि इथला हाय, तर लगेच आपण काय केलं, इथं ऑर्डरला काय केलं, म्हणजे आपण ह्या ठिकाणी एक ट्रेड घेतला गोल्डमध्ये. ओके, पोझिशन आपली ॲक्टिव्ह केली आणि आपण एस एल काय केलं, इथं एक छोटासा एस एल ठेवला. इथंच आपण एस एल ठेवला होता, एकदम छोटासा एस एल होता. इथं ठेवण्याचं कारण काय, की इथं जो आपला हा ट्रेड होता ना, हा पण नेकलाईनच्या ब्रेकआउटवरती घेतला होता. आणि जसं नेकलाईन ब्रेक होती ना, त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की तिथं एक मोठी मोमेंट येते. ओके, मोठी मोमेंट येते. त्यामुळे मग आपण काय केलं, इथं एक छोटासा एस एल ठेवला होता आणि त्याच्या अगेन्स्ट 1:3चं टार्गेट ठेवलं होतं, जे की आपलं इथं टार्गेट डन झालेलं आहे. तर तुम्हाला आज लॉजिक पण बघायला भेटलं, बऱ्यापैकी हा लाईव्ह ट्रेड पण बघायला भेटला. आणि त्यानंतर मॅनेजमेंटचं सांगायचं झालं तर इथं बघा, आणखीन आपल्या गोष्टी सगळ्या मॅनेजमध्येच आहेत. प्रॉफिट $20, इथं $25 झाला. लॉसेस आपल्याला काही मोठे लॉसेस नाहीत. आज आपल्याला एकही लॉस नाही झाला. आज आपण 2च ट्रेड घेतले आणि आपण ह्या न्यूयॉर्कच्या ओव्हरलॅप सेशनमध्ये ट्रेड घेतला. बऱ्यापैकी न्यूयॉर्कच्या ओव्हरलॅप सेशनमध्ये ट्रेड चांगले चालतात. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण बाकीच्या वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी बघू, त्यातून तुम्हाला बरंचसं काही शिकायला भेटेल. तर चला, बाय बाय.